पहाव मन होई काबावर लपाव हो तू पहाव मन होई काबावर झुराव हो। हॅलो भावांनो, आत्ता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. तुम्हाला वेळ तसा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल. तर चला तुमचा थोडाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपल्याला कॅपकट ओपन करायचं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. मी जसं ॲड करून घेतला आहे तसा. तर फोटो ॲड केल्यानंतर आपले रेशिओ जो आहे तो 9.16चा करून घ्यायचा आहे. नंतर इथं ॲड ऑडिओवरती क्लिक करायचे, एक्स्ट्रॅक्टमध्ये जायचे. त्याच्यावरती गेल्यानंतर हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. बीटमार्कचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. नंतर याचा जो तो ॲड केल्यानंतर मित्रांनो इथं आपल्या व्हिडिओला साऊंड लागून जातो. त्या वरच्या फोटोची जी लेंथ आहे ते आपण त्या ऑडिओ करून ठेवायची. तर एवढं केल्यानंतर मित्रांनो आता परत आपले ओव्हरलेमध्ये जायचे, ॲड ओव्हरलेमध्ये जायचे. नंतर इथं हा बीटमार्कचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. हा बीटमार्कचा व्हिडिओ माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर आता मित्रांनो बीट 1 जिथं आहे, बीट 2 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं आहे आपल्याला. असं स्प्लिट करायचं. नंतर बीट 3 जिथं होईल तिथं. तर इथं मित्रांनो परत आपली दुसरी बीट ॲड करायची आहे. इथं बीट 3 जिथे होईल तिथं स्प्लिट करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे एकूण 7-8 बीट आहेत ते तुम्ही व्यवस्थित ॲड करून घ्या. आता एवढं केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्या खालचा जो बीटमार्कचा व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाकायचा आहे. चला तर मी मित्रांनो तुमचा थोडा वेळ न घेता चला बीटमार्क वगैरे देऊन घेतो, फोटो वगैरे इफेक्ट ॲड करून घेतो व तुम्हाला सविस्तर सांगतो. चला तर मित्रांनो मी फोटो बीट वगैरे ॲड करून घेतलेले आहेत. आता तुम्हाला सविस्तर सांगतो मी. तर आपल्या सर्वात पहिल्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनवरती जायचे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये जायचे. तिथे आल्यानंतर पेंडुलम 1चा इफेक्ट लावून द्यायचा आहे. परत आपली पुढच्या फोटोवरती यायचे. परत आपली पेंडुलम 2चा इफेक्ट लावायचा, ॲनिमेशन लावायचं आहे. परत आपली तिसऱ्या फोटोवरती यायचे. तिसऱ्या फोटोवरती आल्यानंतर इथं आपल्या इनमध्ये यायचे. इथं मित्रांनो आपल्या तिसऱ्या फोटोला इफेक्ट लावायचा नाही, तुम्हाला सविस्तर सांगतो. तिसऱ्या फोटोला नाही लावायचा. परत आपली चौथ्या फोटोवरती यायचे. चौथ्या फोटोवरती आल्यानंतर आपली इनमध्ये आल्यानंतर झूम 1चा इफेक्ट लावायचा आहे. परत आपले 5व्या फोटोवरती यायचे. 5व्या फोटो आल्यानंतर इथं कॉम्बोमध्ये जायचे. परत आपले पेंडुलम 1चा इफेक्ट लावायचा आहे. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आणि परत इथं आपल्याला पेंडुलम 2चा इफेक्ट लावायचा आहे. आता ॲनिमेशन लावल्यानंतर मित्रांनो एवढं केल्यानंतर आता मी तुम्हाला तिसऱ्या फोटोचं सांगणार आहे. आपला हा पहिला फोटो, हा दुसरा, हा तिसरा फोटो. तिसऱ्या फोटोवरती यायचे. आपल्या इथं ओव्हरलेचं ऑप्शन आपल्या इथं कॉफीचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचे. कॉफीच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपले इथं परत आपले ओव्हरलेवर क्लिक करायचे. इथं ओव्हरलेवर क्लिक केल्यानंतर आपला हे असा खाली फोटो, असा पुढं फोटो येतो, हा असा पुढा फोटो येते, त्याला धरून असं खाली आणून त्याच्या खाली आणायचे. आणि असं करायचं म्हणून नसलेच आपले तिसरा फोटो इथं वरी ॲड केल्यानंतर परत आपले ओव्हरलेमध्ये जायचे, ॲड ओव्हरलेमध्ये जायचे आणि परत आपला हा डायरेक्ट गॅलरीमधून ॲड करून घ्यायचा आहे. हे असं ॲड करून घ्यायचं आहे. परत आपले हे तिसऱ्या फोटोच्या खाली लावायचं. हे असं मी लावलेलं आहे म्हणून डिलीट करून टाकतो. आता एवढं केल्यानंतर मित्रांनो आपले त्या फोटोवरती क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे ॲनिमेशनमध्ये जायचे आणि ॲनिमेशनमध्ये इनमध्येच इथं कॉम्बोमध्ये जायचे आणि कॉम्बोमध्ये गेल्यानंतर 3D कार्ड 2चा इफेक्ट लावून द्यायचा आहे. ॲनिमेशन लावून द्यायचं आहे. परत राईटवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे ॲनिमेशन वगैरे झाले आहेत आपले. आता मी इफेक्ट सांगतो तुम्हाला. तर आपले परत इफेक्टमध्ये यायचे. आपल्या इथं दुसऱ्या फोटोपाशी यायचे. परत आपले व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला ग्लोईंग लाईन्समध्ये जायचे. त्याच्यावरती गेल्यानंतर इथं आपल्या मेकॅनिकल नावाचा इफेक्ट आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे आणि त्याची लेंथ आपल्या दुसऱ्या फोटो एवढी ठेवायची. परत आपले तिसरा फोटो सोडून द्यायचा, चौथ्या फोटोच्या खाली यायचे. परत आपले व्हिडिओ इफेक्टमध्येच जायचे.
व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो इथं नाईट क्लबमध्ये यायचं आहे. नाईट क्लबमध्ये आल्यानंतर इथं आपल्या स्प्लिट फिकरचा इफेक्ट लावून द्यायचा आहे. इथं स्प्लिट फिकरचा आणि राईटवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे आपल्या तिसऱ्या चौथ्या फोटोला इफेक्ट लागून द्यायचो. परत आपली 5वा फोटो सोडून द्यायचा. 6व्या फोटोवरती यायचे म्हणजे एकदम लास्टच्या फोटोवरती. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्येच जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला ट्रेंडिंगमध्येच आपल्या बटरफ्लाय ड्रीम्स नावाचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून आपला इफेक्ट लावून द्यायचा आहे. आता इफेक्ट लावल्यानंतर मित्रांनो इथं आपल्या आता PNG ॲड म्हणजे PNG ॲड करायचं आहे गॅलरीमधून. ह्या सर्व PNG मी माझ्या टेलिग्राम चॅनलला देतो आणि तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. PNG ॲड करण्यासाठी ओव्हरलेमध्ये जायचं आहे. ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे आणि 5-6 PNG जी आहेत ती तुम्ही सिरियलनं गाणं ऐकून नीट व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्या. तर असं त्यावरती क्लिक करून ॲडवरती क्लिक करायचं आहे आणि असं व्यवस्थित तिथं मी जसं ॲड केल्यात व्हिडिओमध्ये तसं तुम्ही ॲड करू शकता अगर तुमच्या मनाप्रमाणे तसं. आणि आता ही अशा 6ची 6 PNG एका फोटोवर एक एका फोटोवर एक तुम्ही ॲड करू शकता गाणं ऐकून. ते असं गाणं ऐकून तर तू पाहावं असं म्हणजे वाक्य ऐकून आपल्या नीट सविस्तर जिथवर आहे तिथवर त्याची लेन ठेवायची. एवढं केल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला तू पाहावाला पेंडलम वनचा इफेक्ट लावून द्यायचा इथं. हे असा पेंडलम वनचा राईटवरती क्लिक करायचं. तर मित्रांनो माझ्याकडे आहे म्हणून मी डिलीट करतो. दुसऱ्या PNGला आपल्याला पेंडलम 2चा लावायचा आहे. तिसऱ्या पेंडलम झूम 1चा लावायचा आहे. चौथ्या परत आपल्याला चौथ्या PNGला आपल्या पेंडलम 1 आणि 5व्या PNGला पेंडलम 2. तर आता एवढं केल्यानंतर आपला इथं ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्या लाईट इफेक्टमध्ये गेल्यानंतर तिथं ब्लँच नावाचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून आपला म्हणजे लागून जातो तो इफेक्ट. हा ब्लँच नावाचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. अप्लाय टू ऑल करायचं. सॉरी अप्लाय टू ऑल करावं लागेल. नंतर आपल्या सर्व ट्रान्झॅक्शनला तो इफेक्ट लागून जातो. आता एवढं केल्यानंतर आपला व्हिडिओ एकदम तयार आहे मित्रांनो. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरच्या कोपऱ्यात एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ डाउनलोड होऊन जाईल.